नमस्कार मित्रांनो, आज जगामध्ये भौतिक संपन्नता खूपच वाढलेली आहे आणि हे वाढण्यामागचे मुख्य कारण आहे की सर्वांना सुख, शांती व सफलतेची इच्छा आहे। पण आम्ही चोहोबाजूस पाहू शकतो की सुख शांती तर त्यांच्या कोसो दूर आहे, उलट अशांती, चिंता, शोक, असफलता, मानसिक विकृती, रोग आदी अनेक गोष्टींनी मानव ग्रस्त झालेला दिसून येत आहे। सुख दुःखाच्या हिंदोळ्यावरती मानव झुलत आहे। आज जसे आम्ही अनेक वस्तूंना, उदाहरणार्थ घड्याळाला वॉटरप्रूफ, फायरप्रूफ, शॉकप्रूफ बनवले आहे, तसे आमच्या मनाला टेन्शन प्रूफ, दुःख प्रूफ, फेल्युअर प्रूफ बनवण्यासाठी यशस्वी झालेलो नाही। असे का घडले असावे? याच्या कारणांचा शोध घ्यायला सुरुवात केली तर प्रथम हे दिसून येते की आम्हाला धर्म आणि अधर्म यामध्ये विवेक करणं अवघड झालेले आहे। मग प्रश्न हा आहे की धर्म म्हणजे काय, अधर्म कशाला म्हणतात? साधारणतः ज्यामध्ये स्वतःचे हित आहे आणि दुसऱ्यांचे सुद्धा हित आहे असे आचरण करणे म्हणजे धर्म आहे। याउलट ज्यामध्ये दुसऱ्यांचे अहित, अनिष्ट करण्याची भावना आहे, जसे चोरी, हिंसा, अत्याचार, खोटे बोलणे इत्यादी कर्म, हा अधर्म आहे। जिथे अधर्म आहे तेथे तो अकल्याणकारी आहे। जसे महाभारतामध्ये आम्ही बघतो की कौरव अधर्मी होते आणि पांडव धर्माचे पालन करीत होते, म्हणून शेवटी विजय हा पांडवांचाच झाला आणि कौरवांचा नाश झाला। थोडक्यात काय की धर्माचा अधर्मावर विजय झाला। म्हणजे ज्या ठिकाणी धर्माचे पालन केले जाते त्या ठिकाणी सुख, समृद्धी व सफलता निश्चित रूपाने मिळते। मग या ठिकाणी एक प्रश्न उत्पन्न होतो की आज जगामध्ये तर खूप सारे धर्म पाहावयास मिळतात। कोणी हिंदू, कोणी जैन, कोणी बौद्ध, कोणी ईसाई, कोणी इस्लाम, कोणी पर्शियन असे बरेचसे धर्म व संप्रदाय दिसतात। तर मनुष्याचा गोंधळ उडतो की यापैकी आम्हाला कोणत्या धर्माचे पालन करायला हवे? तर मित्रांनो, हे सर्व धर्म आम्हाला एका काळ विशेषामध्ये उत्पन्न झालेले दिसतात, पण सनातन धर्म अर्थात हिंदू धर्मच पृथ्वीवर अनादी काळापासून विद्यमान आहे। सनातन याचा अर्थ अनादी, नित्य आहे। हा धर्म कोणत्या एका व्यक्तीद्वारा सांगितला गेला नाही, तर त्या नित्य अनादी परमात्माद्वारा प्रतिपादित केलेला आहे। शास्त्रामध्ये धर्माची परिभाषा धारणात धर्म अशी केली गेली आहे, अर्थात जो सर्वांना धारण करतो। सर्वांना धारण कशा रीतीने करतो? तर या ठिकाणी एक अशी ईश्वरीय व्यवस्था आहे की त्या व्यवस्थेनुरूप प्रकृतीची सर्व तत्वे कार्य करीत आहेत। जसे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आपल्या वेळेवरच येतात। पशुपक्षी आपल्या आपल्या प्रकृतीनुसार कार्य करतात। सूर्य, चंद्र, तारे, वायू आपले आपले कार्य व्यवस्थित करीत आहेत। हे सर्व एकमेकांच्या सुरामध्ये सूर मिळवून सुंदर संगीत उत्पन्न करीत आहेत। यामध्ये मनुष्याला सुद्धा आपले योगदान द्यायचे आहे। त्याचे योगदान कशा प्रकारचे राहील? तर धर्ममय आचरण करून, म्हणजे मनुष्याने सुंदर सेवाभावी वृत्तीने युक्त होऊन उत्साहाने सर्वांच्या कल्याणाकरता कार्य केले पाहिजे। एक महान, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान ईश्वरीय सत्ता आहे। ईश्वर ही संपूर्ण जगाचा सृष्टा आहे। ही एवढी सुंदर सृष्टी ज्याने बनवली आहे त्या ईश्वराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे। अशा परमेश्वराला जीवनाच्या केंद्रबिंदूमध्ये ठेवून मानवाने उत्साहाने सर्वांच्या हितासाठी कार्य केले तर अशा व्यक्ती हळूहळू
सात्विक अंतःकरणाच्या होतील आणि अशा सत्वगुणी व्यक्ती आपल्या स्वतःला विनाश आणि अधोगतींपासून वाचवू शकतील व आपल्या सर्वांगीण उन्नतीचा मार्ग प्रशस्त करू शकतील. जसे एखादा ऑर्केस्ट्रा सुरू आहे आणि त्यामध्ये सर्व कलाकार एका सुरामध्ये गात आहेत, तर ते संगीत कसे कर्णमधुर वाटते. तसेच अशा प्रकारे कार्य केले तर सुख व सफलता तर आमच्या दारापाशीच उभी राहते. पण या उलट जर आम्ही आमच्या स्वार्थासाठी, अभिमानासाठी सृष्टीचा विनाश केला तर त्याचे काय काय दुष्परिणाम समोर येतील हे आम्हा सर्वांना ठाऊक आहे आणि आज आम्ही याचे परिणाम सुद्धा भोगत आहोत. जसे वृक्षतोड, हवेचे प्रदूषण, आवाजाचे प्रदूषण, पाण्याचे प्रदूषण, या सर्व गोष्टी आज याचाच परिणाम आहेत की आम्ही ईश्वरीय व्यवस्थेनुरूप कार्य करीत नाही, तर उलट यामध्ये दखल देत आहोत. परिणाम चिंता, दुःख, रोग आदी व्याधींना सामोरे जावे लागत आहे. थोडक्यात काय की आम्हाला सुख, शांती आणि सफलता हवी असेल तर आमचा सनातन धर्म ज्या सत्यावर आधारित आहे त्याचा स्वीकार आम्हाला करायला हवा. सनातन धर्म सर्वांसाठी समान आहे. जसे साखर कोणी इंग्लिश लोक खावोत, चीनचे लोक खावोत, पाकिस्तानचे लोक खावोत, अरबी लोक खावोत किंवा भारतीय लोक खावोत, सर्वांना साखर तर ही गोडच लागणार. त्याप्रमाणेच सनातन धर्मानुसार जे आचरण करतील त्यांना सुख, शांती आणि सफलतेची प्राप्ती निश्चित रूपाने होईल. यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय नाही. आता आपण म्हणाल की सनातन धर्माची स्तुती आपण खूप केली, पण सनातन धर्माची काही मूलभूत विशिष्टता आहे, काही मूलभूत सिद्धांत आहे, ते तर आम्हाला कळू द्या. हो तरो चला याच मुद्द्याकडे आपण आता वळतो. तर सनातन धर्माचे काही मूल सिद्धांत आहेत. सनातन धर्माची तसे पाहिलं तर खूप सारी विशिष्टता आहे, पण त्यापैकी 2-4 महत्वाचे मुद्देच आपल्यासमोर ठेवतो. सनातन धर्माची पहिली विशेषता ही आहे की सनातन धर्म वेदांना प्रमाण मानतो. साधारणतः ज्यांची परमेश्वरावर श्रद्धा आहे त्यांना आस्तिक म्हणतात. तसेच जे वेदांना प्रमाण मानतात त्यांना सुद्धा आस्तिक म्हणतात, कारण स्वयं परमेश्वरांनी वेदांचे प्रतिपादन केलेले आहे आणि सनातन धर्म वेदांना प्रमाण मानणारा आहे. सनातन धर्माची दुसरी विशेषता आहे की एक अनंत, अद्वय, दिव्य सत्ता ही परमात्मा आहे. एक अशी सत्ता जी मूळ रूपात निर्गुण, निराकार आहे, पण स्वतःच्या इच्छेने सगुण, साकार सुद्धा होऊ शकते. बिना कोणत्या बंधनाने ती सगुण साकार बनू शकते. तो एकच परमात्मा आपल्या मायाशक्तीद्वारा विविध रूपांमध्ये अभिव्यक्त होत आहे. हे जे बाह्य जगत दिसत आहे, नाना रूप, रंग, आकृती दिसत आहे, हे परमेश्वरापेक्षा अलग नाही. जसे हार, कंगन, अंगठी इत्यादी वेगवेगळ्या दागिन्यांमध्ये सोने तत्व एकच आहे, पण अलग अलग दिसते. तसेच जलतत्व हे सुद्धा बुलबुले, लहरी, लाटा, फेने इत्यादींमध्ये आहे. यामध्ये जलतत्व काढून टाकले तर नावारूपाची काही वेगळी सत्ता नाही. तशीच संपूर्ण सृष्टीमध्ये विविधता, अनेकता दिसत आहे, पण एक मात्र दिव्य चिन्मयी सत्ताच सर्वांना व्याप्त करीत आहे. आणि म्हणूनच सनातन धर्मामध्ये विविध देवी देवतांची पूजा, मूर्तीपूजा केली जाते. या ठिकाणी आम्ही बघतो की बरेचसे लोक सनातन धर्माची टीका करताना म्हणतात की या धर्मामध्ये खूप साऱ्या देवी देवता आहेत. पण हा आक्षेप दूषण नाही तर भूषण आहे. कशा प्रकारे? कारण सर्व रूपांमध्ये एकच परमात्मा व्याप्त आहे हे हिंदू लोक मानतात आणि म्हणून
कोणत्याही देवी देवतांना निमित्त बनवून आपली पूजा, प्रार्थना, उपासना करू शकतात. म्हणूनच आमच्या इथे कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता इत्यादी आहेत. जे लोक संकुचित विचारांचे आहेत त्यांना वेगवेगळ्या रूपांमध्ये परमेश्वराचे अस्तित्व दिसत नाही. पण सनातन धर्माचे अनुयायी संपूर्ण जगाला दिव्यता प्रदान करतात. सर्व रूपांमध्ये आम्ही परमेश्वराला ओळखले तरच खऱ्या अर्थाने परमेश्वराला जाणले. जसे विविध दागिन्यांमध्ये सोने तत्व किती आहे हे जाणले तरच सोन्याला ओळखले. कारण दागिन्यांमधून सोने सोने काढून टाकले तर दागिन्यांची काही किंमत राहील का? नाही राहणार. तसेच या सृष्टीची आहे. सनातन धर्माची तिसरी विशेषता आहे वर्ण आश्रम व्यवस्था. सृष्टीचे संचालन उत्कृष्ट रीतीने चालण्यासाठी सनातन धर्मामध्ये वर्ण आश्रम व्यवस्था उत्पन्न केली गेली आहे. यामध्ये वर्ण जसे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आहेत. वर्ण याचा अर्थ होतो रंग. प्रत्येक मनुष्याच्या मनाचा एक निश्चित रंग असतो. प्रत्येकाचे मन काही विशिष्ट संस्कारांनी युक्त असते. कोणते ना कोणते कर्म करण्यामागे त्याचा झुकाव दिसतो. जसे म्हणतात ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. याचा अर्थ काय? तर लहानपणापासून त्याची विशिष्ट कामे करण्याची आवड दिसून येते. हा जो स्वाभाविक झुकाव आहे यालाच वर्ण म्हणतात. याला स्वधर्म सुद्धा म्हणतात. जर कोणामध्ये अध्ययनाची प्रधानता असेल तर त्याला ब्राह्मण म्हणतात. कोणामध्ये समाजामध्ये नेतृत्वाद्वारा एक निश्चित दिशा देण्याची, धर्म संस्थापनेसाठी धर्माच्या अनुरूप कार्य करण्याची प्रेरणा प्रबल असेल तर तो क्षत्रिय आहे. वैश्य ज्यामध्ये उत्साह आहे पण पुरी निस्वार्थता नाही असे जे व्यापारी लोक आहेत ते वैश्य. आणि ज्यांच्यामध्ये कोणतीही प्रेरणा नाही, नवीन करण्यामध्ये प्रवृत्ती नाही, थोडक्यात काय की जे सांकामी आहेत ते शूद्र. अशा वर्णानुसार प्रत्येकाच्या कार्याचे क्षेत्र निश्चित केले जाते. यानुसार जेव्हा व्यक्ती कार्य करतील तेव्हाच त्याचे कल्याण संभव आहे. हे एक मनोवैज्ञानिक तथ्य सुद्धा आहे. कारण त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये त्याला कार्य करण्याची संधी मिळाली तर तो आपली पुरी शक्ती यामध्ये खर्च करतो आणि आपल्या कार्यामध्ये सफल व दक्ष सुद्धा होतो. हे विशिष्ट सामर्थ्य आम्हाला परमेश्वरानेच विशेष कर्म करण्यासाठी दिले आहे. म्हणून परमेश्वराच्या आदेशाचे पालन करीत असतो. हे चारही वर्ण समाजाच्या आणि स्वतःच्या सर्वांगीण दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक आहेत. जसे शरीरामध्ये हात, पाय, नाक, कान, डोळे या सर्वांची आपली आपली विशिष्टता आहे. सर्वांचे आपले आपले कार्य आहे. यामध्ये आम्ही असे म्हणू शकत नाही की डोके श्रेष्ठ आहे, पाय कनिष्ठ आहे. पायाला जर जखम झाली तर पूर्ण शरीरावरती त्याचा परिणाम होतो. त्याप्रमाणेच या चार वर्णांमध्ये सुद्धा कोणी श्रेष्ठ आणि कोणी कनिष्ठ नाही. अशा प्रकारे गुण आणि कर्मानुसार चातुर्वर्णाची व्यवस्था आहे. पण आज काही अज्ञानी लोकांनी या व्यवस्थेला एकदम विकृत केलेले आहे. आज जन्मानुसार वर्णव्यवस्था निर्धारित केली जाते. त्याद्वारा हे लोक आपला व्यक्तिगत स्वार्थ पूर्ण करू इच्छितात. पण आपल्या सनातन धर्मामध्ये गुण आणि कर्मानुसार ही वर्णव्यवस्था ठरवली गेलेली आहे. एका सुंदर स्वस्थ समाजासाठी या चारही वर्णांचे महत्त्व आहे. ही सनातन धर्माची एक महत्त्वपूर्ण विशेषता आहे. सनातन धर्माची एक चौथी विशेषता आहे पुनर्जन्माचा सिद्धांत. या जन्मी जी आम्हाला काही परिस्थिती प्राप्त आहे ती आमच्या पूर्वजन्माच्या कर्मामुळे आहे. म्हणून आमचा पुढचा जन्म चांगला मिळायला हवा असेल तर या जन्मी आम्हाला चांगले कर्म अर्थात सत्कर्म करायला हवे. जी लोक, परलोक, स्वर्ग, नरक, पूर्वजन्म, पुनर्जन्म ही जी भावना आहे ती केवळ यासाठी आहे
की आमचा हा जन्म सुखी आणि सुरक्षित झाला पाहिजे. जसे तप, व्रत, दान आदी करण्यामुळे पुढचा जन्म चांगला मिळतो, तर या जन्मी आम्हाला हे कर्म करायला हवीत. आणि वाईट कर्म जसे चोरी, हिंसा, अनाचार, खोटे बोलणे आदी कर्म केले तर पुढचा जन्म हीन योनीमध्ये होतो. याचा अर्थ आहे की ह्या जन्मी आम्हाला अशी निषिद्ध कर्म त्यागायला हवीत. थोडक्यात हा जन्म सार्थक करून घ्यायचा असेल तर कर्माच्या सिद्धांताचे पालन करायला हवे. कर्माचा सिद्धांत म्हणजे काय? तर जे काही आम्हाला प्राप्त झाले आहे ते केवळ आमच्या कर्मामुळे प्राप्त झाले आहे. आमचा वर्तमान आमच्या भूतकाळामुळे आहे आणि भविष्यामध्ये जे काही प्राप्त होईल ते आमच्या वर्तमान कर्मामुळे प्राप्त होणार आहे. यामध्ये ही व्यक्ती ईश्वरीय सत्तेचा स्वीकार करते. ईश्वराने आम्हाला शरीर, जीवन, सामर्थ्य, प्रेरणा प्रदान केलेली आहे. ईश्वर ही संपूर्ण प्रकृतीची व्यवस्था बनविणारे आहे, नियामक आहेत. हा मनुष्य यद्यपि पुरुषार्थ करतो पण महान सत्तेचा स्वीकार सुद्धा करतो. त्यामुळे त्यामध्ये अभिमान राहत नाही. ईश्वरीय सत्तेचा स्वीकार करून कर्म करतो. आपला भाग्य विधाता स्वतः बनतो. वाईट झाले तर दुसऱ्यांकडे बोट दाखवित नाही आणि सत्कर्माच्या मार्गापासून विचलित होत नाही. अशा प्रकाराने पूर्वजन्म पुनर्जन्माच्या सिद्धांताला स्वीकारणे हे कर्माच्या सिद्धांताचाच विस्तार आहे. सनातन धर्माची 5वी विशिष्टता आहे अवताराचा सिद्धांत. एक ही परब्रह्म परमात्मा जो मूल रूपाने निर्गुण निराकार आहे, तो जेव्हा वाटेल तेव्हा कोणतेही नाव आणि रूप धारण करून अवतार घेतो. आपल्या संपूर्ण शक्ती आणि ऐश्वर्यासहित पृथ्वीवर मनुष्याप्रमाणे किंवा क्षुद्र प्राण्यांप्रमाणे भगवान येतात. ज्या ज्या वेळेस धर्माची हानी होते, धर्म रसातळास पोहोचतो, त्यावेळी धर्माची रक्षा करण्यासाठी भगवान येतात आणि आम्हाला अनुग्रहित करतात. ते स्वेच्छेने या शरीरामध्ये येतात. तर अशा प्रकारे फारच बोटावर मोजण्या इतकी विशेषता सनातन धर्माची आम्ही सांगितली, पण यापेक्षाही खूप साऱ्या विशेषता आहेत. आज जी चोहोबाजूस एक धारणा प्रचलित आहे की सर्व धर्म समान आहेत, पण आम्ही वर ज्या सनातन धर्माच्या विशेषता सांगितल्या त्या इतर धर्मांमध्ये नाही. जैन, बौद्ध, ईसाई, इस्लाम आदी सर्वांच्या जीव, जगत, ईश्वर, मोक्ष इत्यादी बद्दलच्या धारणा आमच्या सनातन धर्मापेक्षा बिलकुल अलग आहेत. बाकी सर्व धर्म आणि संप्रदाय एका काळ विशेषामध्ये उत्पन्न झालेले आहे, कोणत्या ना कोणत्या व्यक्तीद्वारा निर्मित आहे. तसे सनातन धर्माचे नाही. सनातन धर्म अनादी नित्य आहे. सनातन धर्मामध्ये प्रत्येकाची रुची, स्थिती आणि अधिकारभेद लक्षात घेऊन साधना पद्धती सांगितली गेली आहे. जसे वेगवेगळ्या प्रकारचे रोगी वेगवेगळे औषधी घेतात, एकच औषधी सर्व प्रकारच्या रोगांमध्ये काम येत नाही. तसेच मनुष्य ज्या स्तरावर आहे त्या स्तरावरील साधना पद्धती त्याला सांगितली जाते. तर अशा मूलभूत गोष्टींमध्ये आम्हाला इतर धर्मांपेक्षा सनातन धर्माची विशिष्टता दिसून येते. मग आम्ही हे कसे म्हणू शकतो की सर्व धर्म समान आहेत? तर समान नाहीत. काळाच्या ओघामध्ये बरेचसे धर्म नष्ट झाले. आमच्या सनातन धर्मावर सुद्धा बाहेरच्या आक्रांत लोकांनी आघात केला. लोकांची हत्या केली, धर्मांतरण केले, मंदिरे, तीर्थस्थाने, शास्त्रग्रंथ इत्यादी नष्ट केले. पण ऐतिहासिक काळापासून आम्ही उदारता, सहनशीलता इत्यादींचा परिचय दिलेला आहे. मग अशा हिंसक धर्माबरोबर सनातन धर्माची समानता कशी असू शकेल? अशा बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा अनेको आचार्य, संत महात्मा, ऋषीमुनी, विवेकी विद्वान लोकांनी सनातन धर्म वाचवण्याचा प्रयत्न केला
आणि आज सुद्धा सनातन धर्म जिवंत आहे, कारण तो एका सनातन शाश्वत सत्यावर आधारित आहे आणि सत्य केव्हाही बाधित होत नाही. शेवटी आपल्या सर्वांना आम्ही हेच सांगू इच्छितो की आम्हाला पण आमचे जीवन सुखी व सफल करून घ्यायचे असेल तर काही गोष्टींचे जीवनामध्ये पालन करायला हवे. पहिली गोष्ट ही आहे की सर्वव्यापी परमेश्वरावर विश्वास ठेवायला पाहिजे, कारण ईश्वर आहे त्या सर्वव्यापी ईश्वरावर श्रद्धा ठेवा असे आमचे ऋषीमुनी आम्हाला वारंवार सांगत आहेत. मग आम्ही का विश्वास ठेवू नये? व्यवहारामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टींवर विश्वास ठेवीतच आहोत ना. जसे डॉक्टरांची औषधी विश्वासाच्या आधारावर घेतो, न्हाव्याकडून केस कापून घेतो, स्वयंपाकाच्या हातचे भोजन घेतो. अशा बऱ्याचशा गोष्टी जर आम्ही विश्वासाने करतो तर मग सर्वव्यापी भगवान आहे, तो कणाकणामध्ये वास करीत आहे अशी श्रद्धा का ठेवू शकत नाही? आणि हे तर आमचे संत महात्मा सांगत आहेत. दुसरी गोष्ट ही आहे की एकदा का परमेश्वराला जीवनामध्ये स्थान दिले तर मग आमचे सर्व कार्य स्वार्थ केंद्रित न होता इतरांच्या हिताच्या दृष्टीतून होतील. परमेश्वराने आम्हाला शक्ती, सामर्थ्य, परिस्थिती, प्रेरणा दिलेली आहे, म्हणून परमेश्वराच्या खुशीसाठी कार्य होतील. हे सर्व आम्हाला कोणीतरी दोन्ही हातांनी देत आहे. अशा परमेश्वराच्या प्रती धन्यवादाची अभिव्यक्ती आमच्या कार्यरूपाने होईल. आज समाजामध्ये बरेचसे असामाजिक तत्व आहेत जे आपल्या स्वार्थासाठी कोणाची हिंसा करण्याला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत. अशा विकृत लोकांबद्दल सुद्धा मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विद्वेष व्हायला नको. याचा अर्थ हा नाही की अशा व्यक्ती जे अधार्मिक कृत्य करतात त्यांना आम्ही स्वीकारत आहोत, तर अशा लोकांच्या हिंसक कार्याला मंजुरी न देता अशा अधर्मापासून ते कसे दूर होतील आणि धर्माकडे वळवण्यासाठी त्यांना कसे प्रवृत्त करता येईल हे बघितले पाहिजे. सर्वांना एक मात्र सर्वव्यापी परमात्म तत्वच व्याप्त करीत आहे, पण त्यांच्या अज्ञानामुळे, नासमजीमुळे त्यांची अशी वागणूक आहे हे आम्ही समजून घ्यायला हवे. आणि आमचे कर्म परमेश्वराच्या हातामध्ये निमित्त बनून केले तर भौतिक सुख, सफलता व आध्यात्मिक शांती तर प्राप्त होईलच, यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय नाही. म्हणून चला तर अमृत स्वरूप सनातन धर्मानुसार आपले आचरण करायला. येन विश्वमिदं नित्यं धृतं चैव सुरक्षितं सनातनोऽक्षरो यस्तु तस्मै धर्माय वै नमः. अर्थात संपूर्ण जगाला ज्याने धारण केले आहे, जो सतत सर्वांचे पालन पोषण आणि रक्षा करतो आहे, त्या सनातन अविनाशी धर्माला आमचा नमस्कार आहे. हरि ओम.